सोडवले जाणार आहेत का? अजिबात नाही. राऊतसाहेब, जेव्हा महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद असो, खातेवाटप असो, मंत्रिमंडळ विस्तार असो, पेचाचा प्रसंग निर्माण होतो, तेव्हा नेमके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी जातात. दरेगावी गेले आहेत विश्रांतीसाठी, विधानसभा अधिवेशनानंतर ते गेलेले आहेत. पण आता सध्या पालकमंत्रीपदाचा पेच असताना पुन्हा एकदा ते दरे या गावी गेल्यानं नाही, त्यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे की ते गावाला जातील किंवा विश्रांतीला अन्य कुठे जातील किंवा गुवाहाटीला जातील, सुरतला जातील, गोव्याला जातील, हे त्यांचे ओळखीचे रस्ते आहेत. त्याच्यामुळे ते कोणत्या रस्त्याने कुठे आणि का गेले याचा शोध घेण्याची क्षमता आता गृहमंत्रीपद असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. तर त्यांना ते शोधावं लागेल, हे रहस्य काय आहे. आणि महाराष्ट्र गेली 3 वर्षे रहस्य शोधतो आहे. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा इच्छा आहे की मुख्यमंत्र्यांनी एकदा हे रहस्यभेद करावा, नक्कीच करावा. राऊतसाहेब, एक विषय असा आहे की काल महाराष्ट्राने पाहिलं, दूरचित्रण आणि वाहिन्यांवर पाहिलं एक चित्र जे महाराष्ट्रात दुर्मिळ म्हणून म्हटलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणं, मग तो कौटुंबिक सोहळा का असेल. पण आता दोन्ही बाजूचे कार्यकर्ते म्हणायला लागलेले आहेत कौटुंबिक सोहळ्यात हे दोन भाऊ एकत्र असतात, तर मग राजकीय पटलावर हे दोन भाऊ कधी एकत्र दिसतील, अशी एक चर्चा या निमित्तानं सुरू आहे. ही चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहे आणि त्या चर्चेमध्ये माझ्यासारखा माणूसही सहभागी असतो. बरोबर. कारण मी राज ठाकरे यांच्याबरोबर सुद्धा जवळून काम केलेलं आहे. त्यांचं आणि माझं अनेक वर्ष मित्रत्वाचं नातं राहिलं, त्यांच्या कुटुंबाशी राहिलं, त्यांच्या वडिलांशी राहिलं, सगळ्यांशीच राहिलं. उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे नेते प्रमुख आहेत, तेही माझ्या जवळचे माझे भाऊ आणि मित्राप्रमाणेच आहेत. काल 2 भाऊ एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद होतो. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे, एक लक्षात घ्या. ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे, एक नातं आहे. आणि कोणत्याही ठाकरेंकडे साधारण त्याच दृष्टीनं मराठी माणूस पाहतो. आता दोघांचे हे पक्ष वेगळे आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे, त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही. आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायचं. वेगळे प्रवाह. कुटुंब एकच असतो. अजित पवार आणि शरद पवारही भेटतात ना, रोहित पवारही जाऊन भेटतात त्यांच्या काकांना. पंकजा मुंडे आणि कोणते आमचे धनंजय मुंडेही वेगळ्या पक्षात असतात आणि एकत्र येतात भाऊ म्हणून. ते जे कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे, एक मुलगा तिकडे, एवढे कुटुंब एक असतं. त्याच्यामुळे कुटुंब म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे प्रवाह असतात, त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही. हा सुद्धा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे. अर्थात शेवटी काय निर्णय घ्यायचा कोण, हे उद्धव आणि राज ठाकरे हे 2 भाऊ आहेत. हे 2 भाऊ आहेत. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल. नाही, पण राऊतसाहेब, नजीकच्या काळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे राजकीय व्यासपीठावर युती म्हणून एकत्र दिसू शकतात का, किंवा तसे काही प्रयत्न होऊ शकतात का? कोण प्रयत्न करणार? तुम्ही म्हणतात तुम्ही दोघांचेही मित्र आणि मित्र दोघांचेही स्नेही राहिलेले. असं आहे की अनेकांचे मित्र हे असतातच एकमेकांकडे. पण माझ्या दृष्टीनं कालचा लग्न सोहळा हा काय राजकीय विषय नव्हता. हा राजकीय विषय कसा का असू शकेल? याआधीसुद्धा उद्धवजी आणि राजजी हे अनेक कार्यक्रमात एकत्र आले आहेत. परवा ताज लँडसेंडच्या एका कार्यक्रमात एका सोहळ्यामध्ये होते, त्याच्या आधी ते होते.
त्याच्यामध्ये तुम्ही राजकीय नजरेनं सध्या पाहू नका.